जगभरातली कोरोनाबद्दलची काय परिस्थिती आहे ते आता आपण दाखवणार आहोत। जगभरात आणखी 97,000 कोरोना संक्रमितांची भर पडली आणि त्यामुळे एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा झालाय 40,10,000। गेल्या 24 तासात जवळपास 5,500 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। त्यामुळे मृतांची संख्या 2,76,000 वर पोहोचली आहे। संक्रमण आणि मृतांची संख्या अमेरिका आणि ब्रिटनमध्येच सर्वाधिक आहे। कोरोना विषाणूवर संशोधन करणाऱ्या एका चीनी प्राध्यापकाचा अमेरिकेत मृत्यू झालाय। 37 वर्षांचे प्राध्यापक बिंग ली अमेरिकेतल्या पीटर्सबर्ग शहरातल्या आपल्या घरात मृतावस्थेत आढळलेत। ते युनिव्हर्सिटी ऑफ पीटर्सबर्ग मधल्या स्कूल ऑफ मेडिसिन विभागात सहप्राध्यापक होते। विशेष म्हणजे बिंग ली हे कोविड-19 आजारासंबंधी महत्त्वपूर्ण संशोधनाच्या टप्प्यात असल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे। स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राध्यापक बिंग ली यांच्या शरीरावर विविध भागांवर गोळ्या लागलेल्या आहेत। पुढची जरा वेगळी बातमी बघूयात। कोलकातामधल्या ऐतिहासिक हावडा ब्रिजला पोर्ट ट्रस्टनं अनेक रंगांनी रंगवले। कोविड योद्ध्यांच्या कार्याला सलामी देण्यासाठी त्यांना सन्मान देण्यासाठी म्हणून ही वास्तू सजवण्यात आली आहे आणि अत्यंत देखणा हा हावडा ब्रिज दिसतोय। एरवी ही त्याचं सौंदर्य काही वेगळंच आहे आणि त्यात आता रात्रीच्या वेळेला जेव्हा ही अशी रोषणाई करण्यात आली वेगवेगळ्या रंगांची, तेव्हा खरोखरच हावडा ब्रिजचं सौंदर्य आणखीनच खोलून दिसलं। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत। कोरोनानं जगभरात जो हाहाकार माजवलाय त्या संदर्भातल्या जगभरातल्या बातम्यांचा आढावा या खास बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत। आज जगभरामध्ये कोरोनाचा आकडा सातत्याने वाढताना दिसतोय। गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांचा आकडा हा तब्बल 70,000 वाढलाय। त्यामुळे जगात 39,18,000च्या वर कोरोनाबाधित झालेत, तर गेल्या 24 तासात 5,000च्या कोरोनानं बळी गेलाय। आतापर्यंत बळींची संख्या ही 2,70,765च्या वर गेली आहे। दुसरीकडे 13,44,000च्या वर कोरोनामुक्त झाले। अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच आहे। गेल्या 24 तासात अमेरिकेत 30,000च्या वर कोरोनाबाधितांची भर पडली आहे। त्यामुळे कोरोनाचा आकडा हा 12,92,000च्या वर गेलाय। धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूचा आकडा दिवसभरात 2,000 वाढलाय। त्यामुळे आतापर्यंत 76,938 जणांचे कोरोनानं बळी घेतलेत। त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 2,17,000 जण कोरोनामुक्त झाले। स्पेनमध्ये सुद्धा कोरोनाचा कहर सुरूच आहे। गेल्या 24 तासात स्पेनमध्ये 1,000च्या वर कोरोनानं बळी घेतलेत। मृत्यूचा आकडा आणखी वाढतोय। दिवसभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 3,000पेक्षा अधिक जणांची भर पडली आहे। त्यामुळे कोरोनाचा स्पेनमध्ये एकूण आकडा 2,56,000च्या वर गेलाय। एका दिवसात 4,000च्या वर कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतलेत, ही दिलासादायक बाब। इटली सुद्धा गेल्या 24 दिवसात 1,000च्या वर नवे कोरोनाबाधित सापडलेत। त्यामुळे देशाचा एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 2,15,000च्या वर गेलाय। दिवसभरात 400च्या वर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय। एकूण मृत्यूची संख्या आता 29,958 वर गेली आहे। समाधानाची बाब म्हणजे एका दिवसात 3,000च्या वर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। इटलीत कोरोनाचे 2,15,000वर रुग्ण आहेत। ब्रिटनमध्ये सुद्धा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा ब्रिटनमध्ये झपाट्याने वाढलाय। धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोनाचे बळी ब्रिटनमध्ये गेलेत। गेल्या काही दिवसात देशात 600च्या वर लोकांचे बळी गेले। एकूण कोरोना बळींची संख्या आता 30,615 झाली आहे, तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,06,000च्या वर गेलाय। चिंतेची बाब म्हणजे 1,75,000वर रुग्ण जाऊन पोहोचले। रशियात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांचा आकडा जवळपास 4,000 वाढलाय। सध्या देशात 1,77,000च्या वर कोरोनाबाधित आहेत। रशियात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे। काही दिवसांपूर्वी काही हजार रुग्ण संख्या असलेल्या रशियात कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाखांच्या जवळपास पोहोचलाय। आतापर्यंत 1,625 जणांचा बळी गेलाय। फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ नाही आहे। गेल्या 24 तासात 700च्या वर रुग्ण वाढलेत। रुग्णांची एकूण संख्या 1,74,000वर पोहोचली आहे। दिवसभरात 200च्या वर रुग्णांचा मृत्यू झाला। आतापर्यंत 25,900
87 जणांचे कोरोनानं बळी घेतलेत। समाधानाची बाब म्हणजे गेल्या 24 तासात 2000च्या वर रुग्ण बरे झाले। तिकडे जर्मनीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत 1000च्या वर वाढ झाली आहे। त्यामुळे रुग्णांचा आकडा 1,69,000च्या वर गेलाय, तर दिवसभरात 200च्या जवळ रुग्णांचा बळी गेलाय। आतापर्यंत 7392 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावलेत। दुसरीकडे 1,41,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले। ब्राझीलमध्ये कोरोना बाधितांचा आकडा 1,35,000च्या वर पोहोचलाय। गेल्या काही दिवसात शेकडो नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर मृत्यूचा एकूण आकडा 9,190 वर पोहोचलाय। आतापर्यंत 55,000च्या वर लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। तुर्कीत सुद्धा कोरोना बाधितांचा आकडा मोठा वाढलाय। आतापर्यंत 1,33,000च्या वर कोरोना बाधित झाले, तर 3,661 जणांचा बळी गेलाय। दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 82,000 जण कोरोनामुक्त झाले। इराणमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,00,000च्या वर गेलाय। सध्या देशात 1,03,000च्या वर कोरोना बाधित आहेत। 6,486 लोकांचा जीव गेलाय, तर 82,000च्या वर कोरोनामुक्त झाले। पाकिस्तानमध्ये गेल्या 24 तासात 1,000च्या वर कोरोनाचे नवे रुग्ण सापडले। त्यामुळे देशात कोरोना बाधितांचा आकडा 25,837च्या वर गेलाय। देशात आतापर्यंत 594 लोकांचे कोरोनामुळे बळी गेलेत। पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी नियमांचं पालन होत नसल्याचं समोर येत आहे, त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकार घेत असलेल्या उपाययोजनांचा निषेध करण्यासाठी अर्जेंटिनामधील नागरिकांनी गुरुवारी आपापल्या बाल्कनीमध्ये येऊन भांडी वाजवत आंदोलन केलं। सरकारनं घालून दिलेले निर्बंध हे अधिक वाटत असल्यानं हे आंदोलन पुकारण्यात आलं। सोशल मीडियाच्याद्वारे मार्च फॉर मास्क या घोषवाक्याअंतर्गत लोकांना घराबाहेर पडून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं। आता या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिलाय। बाल्कनीमध्ये येऊन त्यांनी निषेध व्यक्त केलाय। अर्जेंटिनामध्ये लॉकडाऊनला 7 आठवडे पूर्ण झाले असून अर्जेंटिनामध्ये 5,371 कोरोनाबाधित रुग्ण समोर आले। न्यूयॉर्कमधील एअरलाईन जेट एअरवेजनं शहरातील सर्व उड्डाणपुलांवरून कोरोना वॉरियर्स आणि शहरातील पहिल्या कोरोना संक्रमित रुग्णाला सलामी दिली। गुरुवारी क्लॅप बिकॉज वी केअर या उपक्रमाआधी जेटनं त्यांची 3 विमानं न्यूयॉर्कमधील 5 नगरांमध्ये कमी उंचीवरून उडवली। कोरोनाचा सामना करणाऱ्या आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांना ही अनोखी सलामी दिली गेली। कोरोना व्हायरसची सकारात्मक चाचणी आलेल्या 25 वयोवृद्धांना गुरुवारी बेनोस एअरफोर्समधील नर्सिंग होममधून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नसली तरी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। या वयोवृद्ध रुग्णांना स्वतंत्र रुग्णवाहिकेतून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। तसंच नर्सिंग होममधील 5 कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोना व्हायरसची लागण झाली आहे। अमेरिकेतील फ्लोरिडा हे राज्य सोमवारपासून अंशतः सुरू करण्यात येणार आहे। राज्यातील काही हॉटेल्स आणि दुकानं 25% क्षमतेनं उघडली जाणार आहेत। लॉकडाऊनच्या दरम्यान अर्थव्यवस्थेला फटका बसल्यानं पुन्हा अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला। ग्रीसमधील शाळांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलंय। या 2 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पुढच्या आठवड्यापासून शाळा पुन्हा सुरू होणार असल्यानं शाळांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलंय। तसंच महाविद्यालय सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे। 11 मार्चपासून ग्रीसमधील शाळा बंद करण्यात आल्या होत्या। पोलंडमधील सत्ताधारी आघाडीच्या नेत्यानं पोलंडमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्याबद्दल नवीन योजना जाहीर केली आहे। रविवार 10 मे रोजी निवडणुका घोषित करण्यात आल्या। या नवीन योजनेनुसार जर मतदान पार पडलं नाही तर सुप्रीम कोर्ट ही निवडणूक अमान्य ठरवू शकतं। अमेरिकेतील ओक्लाहोमामध्ये लॉकडाऊनमुळे हॉटेल्स बंद असल्याचा राग आल्यानं एका महिलेनं मॅकडोनाल्डमध्ये गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या हल्ल्यात मॅकडोनाल्डमधील 3 कर्मचारी जखमी झालेत। हल्ला केलेल्या महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। एअरलाईन कर्मचाऱ्यांना विमानातील क्रू आणि प्रवाशांमुळे कोरोनाचं संक्रमण होण्याची भीती वाटते। त्यामुळे अमेरिकेतील सर्वात मोठी पायलट युनियन सरकारनं एअरलाइन्स व्यवसाय पुन्हा पूर्ववत करण्यासाठी सेफ्टी प्रोटोकॉल अवलंब करण्याची मागणी केली आहे। मॅसेच्युसेट्स यूएस आर्मी नॅशनल गार्डच्या सैनिकांनी गुरुवारी बोस्टनमध्ये
ड्राईव्ह अप यूज अप वेमध्ये गरजू लोकांना दुधाचं गॅलन देऊन मदत केली। कोरोनामुळे शाळा हॉटेल्स बंद असल्यानं दुधाच्या पुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम होतोय। शेतकऱ्यांचा हा दूध साठा वाया जात असल्यानं त्यांनी हे दूध गरजूंना देण्याचा निर्णय घेतला। जगभ्रमंती करणारा स्पॅनिश प्रवासी कोरोना व्हायरसमुळे चिलीमधील समुद्र किनाऱ्यालगत अडकून पडलाय। पेट्रो जिमेनेज यानं जानेवारी 2019ला 5 सहप्रवाशांसह समुद्रमार्गे भ्रमंतीला सुरुवात केली होती। मात्र देशभरात लॉकडाऊन असल्यानं मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे 6 जण चिलीच्या समुद्रकिनारी अडकून पडले। भांडी आणि शिट्ट्या वाजवत शेकडो लोकांनी सर्बियाचे लोकसत्तावादी अध्यक्ष अलेक्झांडर व्हिकिक यांच्या विरोधात आवाज उठवलाय। नागरिकांच्या लोकशाही स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा आरोप त्यांच्यावर यावेळी करण्यात आलाय। राष्ट्रपती भवनाबाहेर शेकडो आंदोलनकर्ते जमा झाले। अमेरिकेमधील नैऋत्य मोंटाना शहरातील टायनी विलोल क्रीक ही शाळा गुरुवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे। वर्षातील शेवटचे काही आठवडे भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रशासनाने शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला। शाळेत येण्याआधी प्रत्येक विद्यार्थ्याचं तापमान तपासलं जातं। युरोपियन कमिशननं गुरुवारपासून सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकला आपल्या हवाई सेवेमार्फत वैद्यकीय मदत करायला सुरुवात केली आहे। कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी ह्या मदतीचा हात पुढे करण्यात आलाय। वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी एअरब्रिज तयार करण्यात आलाय। कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्कला बाजारात खूप मोठी मागणी आली आहे। मात्र हे मास्क निकृष्ट दर्जाचे असू नयेत याकडे फ्रान्समध्ये काटेकोरपणे लक्ष दिलं जात आहे। आरोग्य मंत्रालयाकडून या मास्कची तपासणी करण्यात येते। कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता अमेरिकेतील ओरेगॉन प्राणी संग्रहालयात बंद करण्यात आलेला आहे। मात्र प्राणी संग्रहालयातील प्राणी हा लॉकडाऊनचा काळ एन्जॉय करताना दिसत आहेत। नेहमीसारखी वर्दळ नसल्यानं प्राणी एकमेकांसोबत खेळण्यात व्यस्त आहेत। प्राणी संग्रहालयातून हे चित्र समोर आलं। अमेरिकेतील ओरेगॉन या प्राणी संग्रहालयात लॉकडाऊनच्या काळात प्राण्यांना थंड पाण्याचा आनंद लुटता येतोय। सध्या पर्यटक नसल्यानं प्राण्यांकरता पाण्याचे टब तयार करण्यात आले। ब्राझीलमध्ये लोकांमध्ये कोरोनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आर्मी बँडचं संगीत वाजवण्यात आलं। कोरोनापासून बचाव करण्यासाठी आर्मीच्या जवानांनी आर्मी बँड वाजवून परिसर निर्जंतुकीकरण करण्याचा संदेश दिला। ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची तपासणी करण्यासाठी मोठं जहाज दाखल झालंय। जहाजात फिलिपिन्सचे शेकडो नागरिक आहेत। त्यांची तपासणी करण्यासाठी मोठं जहाज दाखल झालंय। सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनी आणि कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केलंय। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं त्यांना पुरेशी मदत केली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे। ग्रीस संसदेबाहेर विविध मुखवटे परिधान करून त्यांनी आपला निषेध नोंदवलाय। रशियाच्या मॉस्कोमधील औद्योगिक क्षेत्र आणि सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील घोषणा येत्या गुरुवारी होण्याची शक्यता आहे। मॉस्कोमध्ये मे महिन्याअखेरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय। पोर्तुगालमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। पोर्तुगालमधील लिस्बन आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कोरोना व्हायरसच्या निर्बंधांमध्ये हा वातावरणाचा आनंद लुटतायत। राज्यातील समुद्रकिनारी लोक पुन्हा एकदा फिरताना दिसू लागले। ऑस्ट्रेलियात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची तपासणी करण्यासाठी मोठं जहाज दाखल झालंय। जहाजात फिलिपिन्सचे शेकडो नागरिक आहेत। जहाजातून उतरण्यापूर्वी सर्व फिलिपिन्स क्रू मेंबरची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे। वारंवार होणाऱ्या आरोपानंतर चीननं आक्रमक भूमिका घेतली आहे। वुहानमधील लॅब ही चीन आणि फ्रान्स संयुक्तरित्या चालवत असल्याचा खुलासा चीन प्रशासनाने केलाय। तर लॅबमध्ये काम करणाऱ्या माणसांना ट्रेनिंग फ्रान्समध्ये दिलं जात असल्याचं चीननं स्पष्ट केलं। मध्य चीनच्या हुबेई प्रांतात आशेचा किरण पुन्हा एकदा दिसायला लागलाय। कारण सलग 31व्या दिवशी सुद्धा हुबेई प्रांतात कोरोनाचा एकही प्रकरण समोर आलेलं नाहीये। जगासाठी सुद्धा ही एक मोठी बाब आहे। कारण याच हुबेई प्रांतातील वुहान शहरापासून कोरोनाच्या महामारीचा फैलाव झाला होता। अमेरिकेत नॅशनल डे ऑफ प्रेयर सर्व्हिस अर्थात राष्ट्रीय प्रार्थना दिवसाच्या निमित्तानं व्हाईट हाऊसमध्ये शांती पाठाचं पठण करण्यात आलं।
जगावर आलेलं कोरोना संकट, त्यात अमेरिकेत वाढणारी रुग्णसंख्या, यातून बाहेर येण्यासाठी सगळ्यांचं आरोग्य आणि सुरक्षेसाठी व्हाईट हाऊसमध्ये ही प्रार्थना सभा आयोजित केली होती. सिंगापूरमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन निघालेलं विमान काही वेळापूर्वीच दिल्लीत आलंय. अडकलेले नागरिक मायदेशी परतले ही समाधानकारक बाब आहे, असं ट्विट दिल्ली विमानतळाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलंय. 7 ते 13 मे या दरम्यान परदेशात अडकलेल्या तब्बल 15,000 नागरिकांना मायदेशी आणलं जाणार आहे. बांगलादेशमध्ये ढाक्यात अडकलेले 167 विद्यार्थी काही वेळापूर्वीच मायदेशी परतलेत. हे सर्व जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी बांगलादेशला ते गेले होते. लॉकडाऊनमुळे ते तिथंच अडकून पडले. अशा भारतीयांसाठी भारत सरकार राबवत असलेल्या प्रयत्नांबद्दल सगळ्यांनीच त्यांचे आभार मानले. अमेरिकेतील फ्लोरिडा पॅनहँडलमधील जंगलाला लागलेल्या आगीमुळे जवळपासच्या 500 जणांना तिथून बाहेर काढण्यात आलंय. सांता रोजा काउंटीमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली आणि वाऱ्यामुळे ती अधिक भडकत गेली. इस्रायलनं गुरुवारी अनेक निर्बंध उठवलेत. आता इस्रायलमध्ये मॉल्स, जिम्स आणि मार्केट उघडायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी केनियाची राजधानी नैरोबीतलं एक उपनगर पूर्णपणे बंद करण्यात आलंय. 15 दिवसांचा कडेकोट लॉकडाऊन इथं जाहीर करण्यात आलाय. लोकांनी लॉकडाऊनचं पालन करण्याची तयारी सुद्धा दाखवली आहे. केनियामध्ये कोरोनाचा फैलाव लक्षात घेता मृताच्या अंत्यसंस्कारासाठी 15 व्यक्तींचं बंधन घालण्यात आलंय. केनियात कोरोनामुळे आतापर्यंत 29 नागरिकांचा मृत्यू झालाय. जवळपास 600 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इटलीमधल्या मिलानमध्ये उद्योग आणि व्यवसाय हळूहळू सुरू होत आहेत. इटलीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आलंय. त्यामुळे आता बांधकाम, डिझाईन आणि स्टील यासारखे उद्योग सुरू झालेत. लाखो लोक आता कामावर रुजू होत आहेत. याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेकनंतर आणखी काही बातम्या. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.